शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर एका तरुणाने हल्ला केला. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील अंद्रुड गावात जत्रेनिमित्त आला होता. त्यावेळी कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुस्तीच्या फडात एका तरुणाने अचानक घायवळच्या कानशिलात लगावली. आता या हल्ल्याचे कारण समोर आले. सागर मोहोळकर तरुण पैलवानाने निलेश घायवळच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पैलवान सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानस गावचा रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील अंद्रुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळी कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पैलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत सागरने निलेश घायवळला कानशिलात लगावले आहेत. अंदड गावातील कुस्ती आयोजक ज्ञानेश्वर गीते यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं. गीते यांनी सांगितले की गावात काल 2 कुस्त्यांचे फड एकाच वेळी सुरू होते. एका राजकीय विरोधकांचा फड होता आणि एक सार्वजनिक गावाचा फड होता. राजकीय विरोधकांनी आयोजित केलेल्या फडात बाहेरील पैलवानाला खेळवले. गावचा सार्वजनिक कुस्तीचा फड उधळण्यासाठी त्याला अधिकचे बक्षीस दिले होते. तो तरुण नशा करून आला होता, असे गीते यांनी म्हटले. ज्ञानेश्वर गीते यांनी पुढे म्हटले की नशेत असलेला तरुण हा माझी कुस्ती लावा यासाठी तो मागणी करत होता. पंचांकडे मागणी केली, त्यांनी दुर्लक्ष केला. माझ्याकडेही त्याने मागणी केली होती, मात्र आमच्यात नियोजित कुस्त्यामुळे त्याची मागणी आम्ही फेटाळून लावली. निलेश घायवळ देखील तिकडे होता. पैलवानाला बक्षीस देत होता. पैलवानांमध्ये घायवळ प्रसिद्ध असल्याने त्याच्याशी संवाद साधला जात होता. त्यावेळी तो नशेखोर तरुण कुस्ती लावण्यासाठी मागणी करत होता. त्याच दरम्यान निलेश घायवळ आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. घायवळ याला मारहाण झाली नसल्याचं गीते यांनी स्पष्ट सांगितलं आहे.